नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाराष्ट्रात पुढील 5 दिवस तुफानी पाऊस। पुढील 3 तासात मुंबई उपनगर, पालघर, रायगड, ठाणे येथील काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे। मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता मुंबईतील मंत्रालयाकडून वर्तवण्यात आली आहे। गेल्या काही दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला असतानाच आता काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। उद्यापासून म्हणजेच 20 एप्रिल पासून पुढील 5 दिवस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। भारतीय हवामान खात्यानं हा इशारा दिला आहे। भारतीय हवामान खात्याने 20 एप्रिल 2026 रोजी पुढील 5 दिवसांसाठी अंदाज जाहीर केला आहे। त्यानुसार राज्यातील विविध भागात 20 ते 24 एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता आहे। विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी अलर्ट राहावे असे आवाहन राज्यात आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आलं आहे। नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। नागरिकांनी काय काळजी घ्यावी? विजांचा कडकडाट सुरू झाला किंवा वीज चमकताना दिसताच तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा। झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूच्या जवळ उभे राहणे टाळावे। मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये। निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसून राहावे। प्रशासनाने काय करावं? ग्रामपंचायत, पोलीस व आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावी। रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत। शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यात। हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गाव पातळीपर्यंत त्वरित द्यावेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकम, मुंबई।